आज रोहन शाळेत नव्हता आला, कारण त्याला सर्दी, ताप आणि खोकला झालाय. मागच्या वर्षी एकदा ताईला सर्दी झाली होती, तेव्हा रोहनला सुद्धा सर्दी झाली. फ्लू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहायची काळजी घ्यावी लागते, कारण या रोगांची दुसऱ्याला लागण होऊ शकते. म्हणजे एका व्यक्तीला आधी रोग होतो आणि अशी रोगी व्यक्ती दुसऱ्या निरोगी व्यक्तीजवळ आली तर काही वेळा त्या निरोगी व्यक्तीला सुद्धा तो रोग होतो. अशा रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात. हे रोग सूक्ष्म जीवांमुळे होतात. अशा सूक्ष्म जीवांना रोगजंतू म्हणतात. प्रत्येक रोग होण्याचे कारण म्हणजे एक विशिष्ट रोगजंतू असतो. शरीरात एखाद्या रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला की शरीरात ते वाढू लागतात, त्यामुळे रोग होतो. उदाहरणार्थ, एखाद्याला पडसे झाले म्हणजे सर्दी झाली तर त्या व्यक्तीच्या शिंकेतून किंवा खोकण्यामधून त्याचे रोगजंतू हवेत मिसळतात. ते रोगजंतू श्वासावाटे दुसऱ्यांच्या शरीरात जातात आणि तिथे वाढू लागतात. त्यांच्यापैकी अनेक लोकांना पडसे होऊ शकते. याला रोग प्रसार असं म्हणतात. एकाच वेळी अनेकांना तो रोग होणं म्हणजेच रोगप्रसार. हवेमार्फत होणारा रोगप्रसार. फ्लू सारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात. रोगी थुंकला, खोकला किंवा शिंकला की ते हवेत पसरतात. आजूबाजूला असलेल्या लोकांच्या शरीरात हे जंतू त्यांच्या श्वासावाटे शिरतात. अशा प्रकारे छातीच्या आणि घशाच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. उदाहरणार्थ, स्वाईन फ्लू किंवा क्षय, तसेच नुकताच झालेला करोना सारखा मोठा आजारही असाच पसरतो. रोगजंतू हवेतून पसरू नयेत म्हणून खोकताना किंवा शिंकताना तोंडावर आणि नाकावर रुमाल धरावा. पाण्यामार्फत होणारा रोगप्रसार. हवेप्रमाणे पाण्यामधूनही रोगाचा प्रसार होऊ शकतो. या चित्रात काय दिसतंय सांगा बरं? लोक नदीवर आंघोळ करत आहेत. गुरांना आंघोळ घालताना दिसत आहेत. काही वेळा लोक नदीत कपडे धुतात. त्यामुळे नदीचं पाणी दूषित म्हणजे खराब होतं. असं दूषित पाणी प्यायलाही वापरलं जातं. त्यातून रोग पसरतात. टायफॉइड, कॉलरा, जुलाब हे आतड्याला होणारे रोग आहेत. या रोगांचे जंतू तसेच कावीळ या रोगाचे जंतू असा रोग झालेल्या माणसाच्या विष्ठेत म्हणजे शी मध्ये असतात. अशा रोगाची विष्ठा पाण्यात मिसळली तर हे रोगजंतू पाण्यात पसरतात. असे दूषित पाणी प्यायल्याने माणसाच्या आतड्यात हे जंतू शिरतात आणि रोगाची लागण होते. असे होऊ नये म्हणून पाणवठ्यावर आंघोळ करणे, गुरांना आंघोळ घालणे, कपडे धुणे किंवा शौचासाठी बसणे अशा गोष्टी करू नयेत. अन्नामार्फत होणारा रोगप्रसार. एखाद्या समारंभात अन्न दूषित होते. असे अन्न खाल्ल्यावर गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण होऊ शकते. म्हणजेच अन्न पदार्थांवाटे रोगप्रसार होतो. यालाच अन्नामधून विषबाधा असे म्हणतात. माशा घाणीवर बसतात. तसेच रोगग्रस्त म्हणजे रोग झालेल्या माणसाच्या विष्ठेवरही बसतात. माशांच्या पायांना आणि शरीराला घाणीतले किंवा विष्ठेमधले रोगजंतू चिकटतात. याच माशा खाद्यपदार्थांवर बसल्या तर या माशांच्या अंगावरचे आणि पायांवरचे रोगजंतू अन्नपदार्थांमध्ये पसरतात. असे दूषित अन्नपदार्थ कोणी खाल्ले तर खाणाऱ्या माणसाच्या शरीरात हे रोगजंतू पसरतात. म्हणजे अशा प्रकारे रोगाची लागण होते. असं होऊ नये म्हणून अन्न नेहमीच झाकून ठेवावं. तसंच उघड्यावरचं अन्न देखील कधी खाऊ नये. हाताला आणि पायाला लागलेले जंतू पोटात जातात. अन्न तयार करताना किंवा वाढताना देखील आवश्यक स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे.
म्हणजे बघा हं, एखाद्या माणसाला रोग झाला असेल आणि त्याने हात न धुता स्वयंपाक केला किंवा अन्न वाढलं तर काय होईल? तुम्ही बाहेरून घरी येता. घरी येईपर्यंत तुमच्या हातांचा अनेक गोष्टींना स्पर्श झालेला असतो. उदाहरणार्थ, कधी बसमधल्या दांड्यांना, जिना चढताना कठड्याला, किंवा अगदी रस्त्यावरून चालताना एखाद्या भिंतीला देखील आपला हात लागतो. घरी आल्यावर हात न धुता जर तुम्ही जेवायला बसलात तर काय होईल? हात धुतले नाहीत तर हाताला चिकटलेले रोगजंतू अन्न पदार्थांमध्ये जातात. असे अन्न तुम्ही खाल्ले तर तुम्हाला रोग होतील. अशा प्रकारे अन्न पदार्थांमधून रोगाचा प्रसार होईल. असं होऊ नये म्हणूनच अन्न तयार करताना किंवा अन्न खाण्याच्या आधी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. अशा प्रकारे सगळीकडे स्वच्छता पाळणं आवश्यक आहे. कीटकांमार्फत होणारा रोगप्रसार. सांगा बरं, डास चावले तर काय होतं? तुम्ही म्हणालात की खूप खाजतं. बरोबर आहे, पण डासांमुळे रोग सुद्धा होऊ शकतात. विशिष्ट प्रकारचा डास चावल्यामुळे हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण होते. ते कसं होत असेल? हिवताप झालेल्या रोग्याच्या रक्तात हिवतापाचे जंतू असतात. या रोग्याला विशिष्ट डास चावला की डास रोग्याचं रक्त शोषून म्हणजे ओढून घेतो. असं शोषलेलं दूषित रक्त डासाच्या शरीरात जातं. जेव्हा हा डास एखाद्या निरोगी माणसाला चावतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू जातात. अशा प्रकारे निरोगी व्यक्तीला हिवतापाची लागण होते. डास, पिसू अशा कीटकांमुळे रोगाचा प्रसार होतो. त्यांची पैदास रोखण्यासाठी म्हणजे नवीन डास जन्माला येऊ नयेत म्हणून औषधाची फवारणी करणं आवश्यक असतं. हवा, पाणी, अन्न किंवा कीटक यांच्या माध्यमातून जसा रोगप्रसार होतो तसाच संपर्कामुळे सुद्धा रोगाचा प्रसार होऊ शकतो. संपर्कामुळे होणारा रोगप्रसार. काही त्वचेला होणारे रोग असतात, त्यांना त्वचा रोग म्हणजे कातडीचे रोग म्हणतात. उदाहरणार्थ, नायटा आणि खरूज. या रोगाचे जंतू त्वचेवरच वाढतात. अशा रोग झालेल्या व्यक्तीला आपण स्पर्श केला म्हणजे हात लावला किंवा त्याचे कपडे वापरले तर हे रोग आपल्यालाही होऊ शकतात. म्हणून शक्यतो एकमेकांचे कपडे वापरू नयेत. तसेच वेळोवेळी हात साबण लावून स्वच्छ धुवावेत. पारिभाषिक शब्द. रोगजंतू, रोगप्रसार, विष्ठा, विषबाधा, संसर्गजन्य रोग, दूषित. आपण काय शिकलो? संसर्गजन्य रोग म्हणजे ज्या रोगांची इतरांना लागण होऊ शकते असे रोग. संसर्गजन्य रोग सूक्ष्म जंतूंमुळे होतात. संसर्गजन्य रोगांचा प्रसार हवा, पाणी, अन्न, कीटक आणि संपर्काच्या माध्यमातून होतो. स्वाध्याय. योग्य की अयोग्य ते लिहा. सदानी खोकताना तोंडावर रुमाल धरला नाही. पिंकीने उघड्यावरचा खाऊ खाल्ला. मंजू जेवण्यापूर्वी नेहमी हात धुते. लोक नदीवर आंघोळ करतात. करोना पसरू नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली. खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा. काविळीसारखा रोग पाण्यामुळे होतो. विशिष्ट प्रकारचा डास चावल्याने काहीच होत नाही. बाहेरून आल्यावर हात धुवू नयेत.